नमस्कार, मी डॉक्टर संजय मुंडे। आज फूड पॉइझनिंगवर डिस्कस करूया। फूड पॉइझनिंग म्हणजे एक दोन दिवसापूर्वी आपण व्हिडिओ रेकॉर्ड केला होता। टॉक्सिकोलॉजी हा टॉक्सिकोलॉजी मधलाच एक टॉपिक आहे फूड पॉइझनिंग म्हणजे आपण जे आहारामध्ये फूड घेतो त्याच्यामधून बॅक्टेरिया, टॉक्सिन्स, इन्फेक्शन पोटामध्ये जाणे आणि त्याच्यामुळे गॅस्ट्रोएंटरायटिस होणे याला फूड पॉइझनिंग म्हणतात। आता हे फूड पॉइझनिंग येतं कुठून? याचे तीन प्रकार आहेत। एक इन्फेक्शन आहे जे की साल्मोनेला ग्रुप ऑफ बॅक्टेरिया मधून येतं। नंबर 2 आहे टॉक्सिन्स, जे टॉक्सिन्स की स्टेफिलोकोकस नावाचा बॅक्टेरिया आहे त्याच्यापासून होतं। आणि 3 नंबर आहे बोटुलिझम, क्लोस्ट्रोडियम बोटुलिझम नावाचा बॅक्टेरिया, हा जे की प्रिझर्व केलेलं फूड असतं त्याच्यामधून होऊ शकते। मग हे इन्फेक्शन नेमकं येतं कुठून? आपल्या आहारामध्ये कुठून येतं? आहारामध्ये येण्याचा प्रकार आहे की जे बर्ड्स आहेत, पक्षी, मॅमल्स, रेप्टाइल्स म्हणजे सरपटणारे प्राणी, पाल आहे, झुरळ आहेत, त्याच्यानंतर उंदीर आहेत, यांची विष्ठा जी राहते त्या विष्ठेमध्ये हे स्टेफिलोकोकस इन्फेक्शन राहतं। हा बॅक्टेरिया असतो। हा बॅक्टेरिया खाण्यामधून आपल्या पोटामध्ये गेल्याच्या नंतर फूड पॉइझनिंग होते। तर फूड पॉइझनिंगची लक्षणं काय काय आहेत? फूड पॉइझनिंगची लक्षणं म्हणजे हे 12 घंट्यामध्ये ऑनसेट होतात, सडन ऑनसेट आहे, एकदम अचानक सिम्पटम सुरू होतात। पहिला सुरुवातीचा सिम्पटम म्हणजे अचानक थंडी वाजायला लागते, चिल्स, थंडी वाजणे, कंटिन्यू हेडेक राहणे, नौजिया, मळमळ व्हायला लागते, उलट्या व्हायला लागतात कंटिन्यू, ॲब्डोमेन मध्ये क्रॅम्पिंग पेन असतात, क्रॅम्पिंग म्हणजे पोट ओढून धरल्यासारखं वाटतंय, आणि परसिस्टन्स डायरिया विथ फाउल स्मेलिंग, लूज मोशन्स व्हायला लागतात। तर याच्यावर करायचं काय आहे? हे सिम्पटम चालू झाल्याच्या नंतर याच्यावर ट्रीटमेंट अशी करायची आहे की घरी आहेत आपण जे खाल्लेलं आहे त्याला बाहेर काढायचंय। याला गॅस्ट्रिक लेव्हल्स म्हणतात। खाल्लेलं टॉक्सिन्स, जे टॉक्सिक फूड आहे ते आपल्याला बाहेर काढायचं आहे। त्याच्यासाठी घरामध्ये ग्लासामध्ये पाण्यामध्ये मीठ मिक्स करून प्यायचंय आणि त्याला आपल्या टाळूला वरच्या साईडला तोंडाला दाबल्यानंतर उलटी होते। उलटी झाल्यानंतर ते सगळं फूड बाहेर निघून जाईल, म्हणजे जे बॅक्टेरियल इन्फेक्टिव्ह फूड खाल्लेलं आहे आपण ज्याच्यामुळे आपल्याला फूड पॉइझनिंग झाली ते बाहेर निघून जाईल। याच्यानंतर लूज मोशनमुळे जे आपलं फ्लूइड लॉस झालेला आहे तो फ्लूइड रिकव्हर करायचा आहे आपल्याला। जे मसल क्रॅम्पिंग, जी वीकनेस आहे, पर्स्पायरेशन होते ते कमी व्हायला पाहिजे। याच्यासाठी आपल्याला ORS यूज करावं लागेल, ओरल रिहायड्रेशन सोल्युशन आहे ते घ्यावं लागेल कंटिन्यू। जर ते अवेलेबल नसेल, ORS अवेलेबल नसेल, तर घरामध्ये मीठ, लिंबू, साखर राहतं त्याचं पाणी करून कंटिन्यू पित राहायचे। हे एक 1-2 घंटे वेट करायचे आपल्याला। याच्यामध्ये जर व्यवस्थित वाटत नाहीये, वेल वाटत नाहीये, विकनेसपणा कमी होत नाहीये, तर आपल्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होऊनच ट्रीटमेंट घ्यावी लागेल। IV फ्लूइड रिप्लेसमेंटच करावं लागेल। आणि रेस्ट ऑफ ट्रीटमेंट बाकी अशी सिम्पटमॅटिकली आहे। याला फूड पॉइझनिंगला अँटीडोट वापरण्यासाठी आपल्याला एक युनिव्हर्सल अँटीडोट आहे, पोटॅशियम परमॅंगनेट KMNO4, हा वापरतात। आणि त्याच्यानंतर रेस्ट ऑफ ट्रीटमेंट सिम्पटमॅटिकली वापरण्यात येते। आणि असे जर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहिजे असतील तुम्हाला, आपण प्रत्येक पॉइझन विथ डिटेल डिस्कस करूया। प्रायमरी ट्रीटमेंट काय करता येईल, नंतर त्याला मॅनेज कसं करावं, पॉइझनिंग व्हायला नाही पाहिजे याच्यासाठी काय करता येईल, असे एक पॉइझन आहे तो पॉइझन डिस्कस करूया। त्याच्यासाठी खाली कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।